वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? सो आजचा हॉल आहे स्पेशल ब्लाऊजचं, रेडीमेड ब्लाऊजचं. जनरली काय होतं ना, कधी कधी असं सिच्युएशन येतं की आपल्याकडे साड्या असतात पण ब्लाऊज शिवलेलं नसतं किंवा वेळेवर शिवून मिळत नाही. सो अशा वेळेला रेडीमेड ब्लाउजेस खूप उपयोगात असतात. माझ्याकडे पण भरपूर कलेक्शन मी करून ठेवलेले आहेत. तसं पण आजकाल प्रत्येक साड्यांवरचं ब्लाऊज शिवण्याचा जो ट्रेंड आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे. एखादं जर ब्लाऊज असलं लाईक राणी पिंक असलं किंवा प्रॉपर पिंक असलं, त्यानंतर नेव्ही ब्लू असलं, ऑफ व्हाईट असलं किंवा मरून झालं, बॉटल ग्रीन झालं, या कलरचे जेवढे पण ब्लाउजेसचे कलर्स आहेत किंवा अशा पद्धतीचे जे ब्लाऊज आहेत ते ऑलमोस्ट सगळ्याच साड्यांवर जातात. सो आताचा जो ट्रेंड सुरू आहे तो भरपूर जण हाच प्रयत्न करतो की या पद्धतीचे थोडेसे कलरचं एक कॉम्बिनेशन स्वतःजवळ ठेवतात आणि ते कुठल्याही साडींवर मग आपल्याला मॅच करून घालता येतं. असे काही कलेक्शन मला मिशोवर दिसून आलेले आहेत जे खरं तर मी शोधत होती. इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला भरपूर मिळते पण हाय प्राईजमध्ये अवेलेबल असतात. तर असेच काही थोडेसे मिळते जुळते ब्लाऊज मला मिशोवर दिसले अफोर्डेबल प्राईजमध्ये. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर. सो पहिला जो मी ऑर्डर केला होता सगळ्यात आधी मला मिशोवर हाच ब्लाऊज दिसला होता आणि तसं पण या पद्धतीचा ब्लाऊज मी खूप शोधत होती. तुम्ही बघितलं असेल या पद्धतीची साडीसुद्धा आता जास्त अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. कॉटन झालं किंवा पैठणीमध्ये सुद्धा पण ही प्रिंट यूज केली जाते. छान गायची प्रिंट दिली आहे, खाली कृष्ण दिलेला आहे, त्याचं आजूबाजूला जेवढे पण एलिमेंट्स त्याचे रिलेटेड दिलेले आहेत. जर विचार केला तर जनरली जेव्हा पण वर्क केलं जातं ब्लाऊजवर वन साईडच वर्क केला जातो, कारण ही जी साईड आहे ती पूर्णपणे आपली पदरनी हाईड असते, त्यामुळे या साईडला वर्क करून काहीच अर्थ नसतो. वर्कचा जर विचार केला तर पूर्ण डिजिटल वर्क आहे जे कम्प्लीट कापडमध्ये आहे, क्लॉथमध्ये प्रिंट केली गेलेली आहे. त्याला हायलाईट करण्यासाठी कडदाना म्हणतात याला. जेव्हा पण ब्लाऊज वर्क केला जातो सो याला कडदाना म्हणतात. या कडदाण्याच्या वर्कनी पूर्ण याला हायलाईट केलेलं आहे मधामधामध्ये. हँडवर्क पण अशाच पद्धतीचं वर्क केलेलं आहे जो बॅक साईडला आहे. छान एक गाय काढलेली आहे, कृष्ण आहे, त्याच्या आजूबाजूला सगळे त्याच्या रिलेटेड एलिमेंट्स दिलेले आहेत. फ्रंट साईडनी काही अशा पद्धतीने आहे, बऱ्यापैकी डीप नेक दिलेला आहे. त्याच्यानंतर पॅड्स दिलेले आहेत, पॅड्स प्रोव्हाइड केलेले आहेत, सिंगल टक्स दिलेला आहे आणि फ्रंट साईडनी ओपनिंग आहे आणि दोन्ही हातावर अशा पद्धतीचं वर्क केलेलं आहे. पूर्ण बॅक साईड कव्हर केलेली आहे अशा पद्धतीने. छान वाटतंय प्रिंट बघताना. आणि एखादी प्लेन जर साडी असेल ना त्यावर खूप उठून दिसणारी प्रिंट आहे, कारण पूर्ण ब्लाऊज तुमचं हेवी वर्कमध्ये केलेलं आहे. इथे पण छान व्यवस्थित कडदानाने हे सगळं कव्हर केलेलं आहे. त्यामुळे सो ब्लाऊजची जी लेंथ आहे खालपर्यंत ही बऱ्यापैकी आहे, कुठेही उठणार नाही अशा पद्धतीने किंवा उचलणार नाही, एकदम व्यवस्थित फिट बसतो आहे कमरेमध्ये. सो अशा पद्धतीने लेंथ पण व्यवस्थित दिलेली आहे. त्याच्यानंतर समोरचा डीप नेक दिलेला आहे, खूप डीप नाही, कम्फर्टेबल राहील अशा पद्धतीनेच दिलेला आहे. आणि हा जो साईज आहे याचा मी 38 बोलवला होता, कारण बाकी जे साईज आहेत ते सध्या आउट ऑफ स्टॉक आहेत. मे बी तुम्ही बघाल तोपर्यंत स्टॉकमध्ये येऊन जाणार. तर कोणी माझ्या टाईपच्या हेल्थचं जर असेल तर त्याला 34 अगदी व्यवस्थित बसेल, कारण मी हा वेअर करून बघितला, मला हा पण भरपूर प्रमाणात लूज होतो 38. सो 34 डायरेक्ट 34 घेऊ शकता किंवा 34 अल्ट्रेबल पण घेतलं ना तरीही अगदी व्यवस्थित फिटिंग बसेल. जवळपास 6 कलर्स अवेलेबल आहेत. थोडासा कलरचा डिफरन्स आलेला आहे. कॅमेरामध्ये जो कलर दिसतो तो अगदी व्यवस्थित कलर आहे, थोडासा पिंक डार्कमध्ये आहे, सिल्कमध्ये अशा पद्धतीचा तुम्हाला दिसतो. थोडे लाइनिंग्स आहेत. सो अशा पद्धतीचा हा कापड आहे. आतमध्ये अस्तर दिलेला आहे जो कम्फर्टेबल आहे, कुठेही टोचणार नाही अशा पद्धतीचा आहे आणि कॉटनचं अस्तर आहे. सो अशा पद्धतीचं. सो हा बॉटल ग्रीनमध्ये मला रिसीव झालेला आहे. कॅमेरामध्ये थोडंसं कलरचं व्हेरिएशन येईल पण बघताना एकदम एक्झॅक्ट बॉटल ग्रीन जो असतो तो आहे. आणि साईज तर खूप मोठा आला आहे हा, म्हणजे त्याच्यापेक्षाही कामाला तो 38 होता, हे 38 अल्ट्रेबल बोलवलं तरी पण हा खूप मोठा आलेला आहे. याच्यामध्ये 34 अवेलेबल आहे. सो मागवताना जर माझ्या साईजचे कोणी कपडे वेअर करत लाईक एस साईज जर एम आणि किंवा एम साईजचे जर कुर्ती कोणी वेअर करत असेल तर 34 साईज एक्झॅक्ट तुम्हाला फिट होईल. सो या पद्धतीने नॉर्मली जे वन साईड डिझाईन असते तसेच वन साईड डिझाईन दिलेली आहे फ्रंट साईडला आणि पॅड दिलेला आहे, सिंगल टक्स दिलेले आहेत. त्यानंतर
अस्तींवर सुद्धा वर्क दिलेला आहे, सेम जसं बॅक साईडला आहे. इथे पण कडदानाचा यूज झालेला आहे डिझाईन हायलाइट करण्यासाठी. साईडला अशा पद्धतीचं पॅरट्स दिलेले आहे. का म्हणतो एक डिजिटल प्रिंट आहे, ब्लाउज मध्ये कापडमध्येच दिलेलं आहे, कुठलंही वरून पेंट केलेलं नाही आहे. त्यामुळे वॉश केल्यानंतर प्रिंट निघून जाईल किंवा कलर जाईल अशा पद्धतीचे कुठलेच चान्सेस नाही आहेत. सो अशा पद्धतीने या ब्लाउजवर वर्क दिलेलं आहे. जर क्वालिटीची विचार केला कापडचं तर सॅटिनचं कापड आहे, एकदम व्यवस्थित क्वालिटी आहे, कुठलेही कापड खराब होणार नाही किंवा बबल्स निघणार असं कुठेही चान्सेस नाहीत, कारण सॅटिनचा क्लॉथ असल्यामुळे दिलेले आहेत. पॅडेडची क्वालिटी थोडंसं काय मग खूप हाय नाही आहे, एकदम मीडियम मध्ये आहे, कारण ज्या पद्धतीच्या ज्या प्राइस मध्ये ब्लाऊज रिशिव झालेले आहे त्या प्राइस नुसारच त्याचे पॅड्स दिलेले आहेत. सो जर कुणाला चेंज करायचं असेल ना तर इथून चेंज करता येतं. या ठिकाणावरून सिलाई काढून घ्यायची जे पण टेलर्स आहेत त्यांच्याकडून, आणि इझिली तुम्ही हा पॅड रिमूव्ह करून दुसरा पॅड घालू शकता. सो अशा पद्धतीने, आणि ज्यांना पॅडची गरज नसेल ते पण पॅड काढून ठेवू शकतो. सो अशा पद्धतीचं हे दिलेलं आहे. समोर सिंगल टक्स दिलेले आहेत, पॅड्स आहेत, समोरून ओपनिंग दिलेली आहे. समोरचं जे नेक आहे ते राऊंड मध्ये आहे, बॅक साईडनी बोट नेक दिलेला आहे, ज्या पद्धतीने वर्क दिलेलं आहे त्या पद्धतीने. सो अशा पद्धतीचं हे आहे. याच्यामध्ये मला वाटतं 4 कलर्स अवेलेबल आहेत. खूप छान कलर्स आहेत यामध्ये. कापडची क्वालिटी एकदम अप्रतिम आहे, प्रिंट खूप छान आहे, त्यानंतर कुठलाही कलर निघणार नाही, म्हणजे वॉश केल्यानंतर प्रिंट जाणार नाही, कारण डिजिटल प्रिंट एकदम कापडमध्येच आहे त्यामुळे. आणि छान कडदाण्यांनी त्याला कव्हर केलं असल्यामुळे ते जास्त हायलाईट होत आहेत प्रत्येक डिझाईन. सो अशा पद्धतीचे जो ब्लाऊज बोलवलं होतं तो थोडासा ऑफ व्हाईटमध्ये दिसतो, पण व्हाईटमध्ये रिसिव्ह झालेला आहे. आणि मला पर्सनली तेवढं आवडलं नाही, कारण बॅक साईडला दिलेले आहे वारली पेंटिंग जे असते त्या तशा पद्धतीने दिलेलं आहे. अशा पद्धतीने यामध्ये पण कलर्स आहेत, मला वाटते यामध्ये 5 कलर्स अवेलेबल आहेत, आणि हे आहे बँगलोरी सिल्कमध्ये दिलेलं आहे. सो जो कापडची जे टाईप आहे ते बँगलोरी सिल्क आहे. यामध्ये पण असे लाइनिंग्स दिसत आहेत. सो अशा पद्धतीने, आणि हँडवर अशा पद्धतीचं मटका दिलेला आहे. ऍक्च्युली मला हे आवडलेलं नाही, म्हणजे जे वर्क दिलेलं आहे बाकीच्या त्यासोबत हे बाकीचं मॅच होत नाहीये. सो हे जे वर्क दिलेलं आहे याच्यासोबत हे एकदम कॉर्नरला, सो हे याच्यावर अजिबात मॅच होत नाहीये कुठलंच कलर. म्हणजे जे बाकीचे कलर्स इथे यूज झालेले आहेत त्याच्यामध्ये हे 2 कलर अजिबात मॅच होत नाही आहेत. बाकी सगळं अगदी व्यवस्थित आहे. बॅक साईडला छान वारली पेंटिंग दिलेले आहेत, छान वाटतंय. जर एखादं त्या टाईपची जर साडी तुमच्याकडे असेल ना तर इझिली हा ब्लाऊज मॅच होऊ शकतो. माझ्याकडे ॲक्च्युली अशी नव्हती, त्यामुळे मला ट्रायल पण नाही करता आलं. याच्या आधीचं पण ब्लाऊज मी ट्रायल नाही केला, कारण तो खूप साईजने खूप मोठा, मी किती त्याला ॲडजस्ट केलं असतं तरी पण ते ॲडजस्ट नसतं झालं. सो जेवढं प्रयत्न करता आले तेवढं ब्लाऊज मी ट्रायल करून तिथे साईडला शो करून देणार. जर सगळ्यात जास्त मला आवडला असेल ना तर तो हा ब्लाऊज. आणि मी खूप दिवसापासून बघते, मी यूट्यूबवर बघते, मी इंस्टाग्रामवर बघते. फायनली मला हे मिशोवर मिळालं, पण ॲज युजल साईजचं इश्यू. सो बघेन आता समोर 34 अवेलेबल झालेलं आहे याचं. जर जेव्हा पण गरज पडेल मी नक्की याचं पुन्हा एकदा बोलवणार आहे. सो लुक ॲट, खूप डिसेंट दिसतो आहे एकदम. हे जे फ्लॉवर्स दिलेले आहेत पिंक कलरचे आणि हे ग्रीन कलरचे लीफ दिलेले आहेत, सो खूप हायलाईट होत आहेत. एकदम व्हाईट असल्यामुळे, पूर्ण व्हाईट नाही ऑफ व्हाईट आहे. कापडचं जर विचार केला तर खादीचं कापड आहे, पण खूप सॉफ्ट खादीचं कापड आहे, एकदम कॉटनमध्ये आहे. म्हणजे जर एकदा वॉश केलं तर याला नक्की प्रेस करायची गरज पडणार आहे. इथे हँडवर छान असे बुट्टे बनवलेले आहेत, कम्फर्टेबल प्रिन्स कट दिलेलं आहे, प्रिन्स कटचं. आणि पॅड्स दिलेले आहेत, पॅड्स एकदम मीडियम याच्यामध्ये आहेत क्वालिटीमध्ये. बॅक साईडला एकदम छान डीप नेक दिलेला आहे. त्याच्यानंतर जी हाईट आहे ब्लाऊजची ती अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळे ब्लाऊज अगदी व्यवस्थित फिट होत आहे घातल्यानंतर. आणि एक सिंगल डोर दिला आहे, जर गरज असेल तर ठेवायची, नाही तर काढू शकता. सो अशा पद्धतीने हा ब्लाऊज दिलेला आहे. इथं व्हाईट कलरची पायपिंग पण दिलेली आहे. ॲक्च्युली याची फिटिंग एवढी सुंदर आहे ना की घातल्यानंतर खूप छान फील होतो, एकदम कम्फर्टेबल वाटतं. एखादी सिम्पल याच्यासोबत साडी वेअर केली ना तरी खूप छान उठून दिसते. अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे. हा जो मी साईज बोलवला हा 36 बोलवलं होतं, कारण 36 अवेलेबल होतं. मला असं वाटतं की मे बी 36 मला होईल, तरी पण हा लूज होतोय. सो माझ्या साईजच्या हिशोबाने 34 मला अगदी एक्झॅक्ट बसेल, कुठलीही फिटिंग न करता. सो मी रिकमेंड करेन यासाठी, आणि मी सुद्धा याला ट्राय करणार आहे एकदा. सो
हा होता आपलं ब्लाऊजचं कलेक्शन. सगळं युनिक काहीतरी घेऊन आली होती. भरपूर पद्धतीचे ब्लाऊज असतात, जसं ब्रोकेडमध्ये झालं, काठपदरमध्ये अवेलेबल आहेत, त्यानंतर ग्लिटरमध्ये अवेलेबल आहे. सो हे जे कलेक्शन आहे मला थोडंसं वेगळं वाटलं, नवीन वाटलं. सो आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्या कलेक्शनमधलं तुम्हाला कुठलं कलेक्शन आवडलं ते पण खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच पुन्हा छान छान हॉल नेक्स्ट मंथमध्ये तुमच्यासोबत घेऊन तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर. बाय बाय.